नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे भारतामध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यापासून देव खूपच चिडचिड करत होता. पेशंटपासून थोडी उसंत मिळाल्यावर मग शिव त्याच्या केबिनमध्ये आला. काय झालंय, सकाळपासून पाहतोय सगळ्यांवरती बरसतोयस, शिव बोलला. नथिंग. माईंचा राग आलाय ना? मग माहीत आहे तरी विचारतोस, देव बोलला. हो, त्यात तिची काही चूक नाही. ती लोक स्वतःहून आली होती. आता घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं लागेलच ना. तिला माहीत आहे ना मला लग्न नाही करायचं. त्यांना नकार देऊन मोकळं व्हायचं ना. बरोबर आहे तुझं. अरे पण जरा तिचाही विचार कर. तिलाही वाटत असेल की तुझं लग्न व्हावं, संसार पाहावा, तुझ्या मुलांशी खेळावं. असा किती दिवस बिनलग्नाचा राहणार आहेस? मी बघ बरं, तिनं शोधलेल्या मुलीशी लग्न केलं, खुश आहे. आता आम्हाला बाळ देखील होणार आहे. तिला तुझी ही काळजी वाटते रे. तुझी गोष्ट वेगळी होती शिव. तुझं कोणावर प्रेम नव्हतं म्हणून तू लग्न केलंस, संसार थाटला. पण माझं तसं नाही आहे. मी तर. देव बोलता बोलता मध्येच शांत झाला. तू तर गाथावर प्रेम करतोस आणि तिच्याशिवाय तू कोणाचाही विचार करू शकत नाहीस, हो ना? शिव बोलला. हो, नाही विसरू शकत मी तिला. देव डोळ्यात पाणी आणून बोलला. 4 वर्ष झाली तिला शोधतोय. कुठे असेल, काय करत असेल काही माहीत नाही. मला हवी आहे यार ती. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. फक्त एकदा ती मला भेटू दे. मी तिला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, देव अश्रू गाळत बोलला. इकडे लंडनमध्ये एका आलिशान बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरील एका मोठ्या केबिनमध्ये गाथा चेअरवर बसून होती. तिच्यासमोर सुटाबुटातील 3 लोक होती. मिस्टर चौधरी, तुम्ही जो रिपोर्ट मला दिलाय त्यात बऱ्याच फिगर मिसिंग आहेत आणि बऱ्याच फिगर एक्स्ट्रा ॲड आहेत. तुम्हाला 2 वेळा वॉर्निंग दिली होती मी, परंतु यावेळी तुम्हाला जाब विचारलाच जाईल. तुम्हाला जे काही सांगायचे ते मॅक आल्यावर त्याला सांगायचं आणि तोपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये यायचं नाही. प्लीज गाथा, यातलं मॅकला काही सांगू नको. हवं तर आम्ही तुला कमिशन देऊ, दुसऱ्या चेअरवर बसलेला दुसरा व्यक्ती बोलला. गाथा थंडगार आणि निर्विकार चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत होती. चुकलं गाथा, याच्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, मिस्टर चौधरी घाम पुसत बोलले आणि गाथाने एक फोन केला. हॅलो रॉबर्ट, मिस्टर चौधरी आणि मिस्टर मेहता यांना मी फायर केलं आहे. त्यांचं फुल अँड फायनल पेमेंट करून त्यांना कंपनीच्या गेटवरती येणं बंद करायला सांग. आणि हो, फीडबॅकमध्ये ते करप्ट आहेत हे लिहायला विसरू नको. असं म्हणून गाथानं फोन ठेवून दिला. मिस्टर चौधरी आणि मिस्टर मेहता यांना आता दरदरून घाम फुटला होता. गाथा, आय एम सॉरी, मिस्टर मेहता बोलले. आउट. गाथा त्यांना थंड नजरेनं पाहत बोलली आणि आता त्यांना तिथून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मिस्टर चौधरी आणि मिस्टर मेहता यांना गाथानं फायर केलं ही बातमी ऑफिसमध्ये सगळ्यांना समजली आणि सगळे कुजबुज करू लागले. ही गाथा इथे जॉईन होऊन फक्त 2 वर्ष झाली आहेत आणि पाहता पाहता सगळ्यांच्या पुढे निघून गेली. मॅक सरांचा फार मोठा सपोर्ट आहे तिला. त्यांनी ऑफिसची सगळी जबाबदारी तिला दिली आहे. मॅक सर खूपच इम्प्रेस झालेले दिसतात तिच्या कामावर. काम तर आपणही करतो. मला वाटतं मॅक सर तिच्या ब्युटीवर इम्प्रेस आहेत. अच्छा, म्हणूनच ती त्याला तिच्या मागे पुढे नाचवते. असं काही नाही. गाथानं जे काही कमावलंय ना तिच्या मेहनतीनं. खूप हुशार आहे ती आणि कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट. इमानदार तर इतकी की विचारू नको. मॅक सरांचे सगळे अकाउंट पासवर्ड तिला माहीत आहेत. आतापर्यंत कामाशिवाय 1 रुपया देखील इकडे तिकडे गेला नाही आणि म्हणूनच तर सर तिच्यावरती सगळं सोडून महिना गायब असतात. तितक्यात गाथा कॉफी घेण्यासाठी केबिनच्या बाहेर आली आणि सगळे शांत झाले. लंडनमध्ये आल्यानंतर गाथानं बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. आधीच बिझनेसचा वारसा मिळाल्यानं तिला काही अवघड गेलं नाही. शिवाय सगळ्या गोष्टी सांगण्या शिकवण्यासाठी समीर आणि माया होतेच. या 4 वर्षात तिनं स्वतःमध्ये फार बदल घडवून आणला होता. आता ती पहिली अल्लड, बालिश, अंगानं सडपातळ गाथा नव्हती, तर आता ती एक समजूतदार, स्वभावानं स्ट्रिक्ट, अंगानं भरलेली परंतु एकदम शेपमध्ये असलेली आणि एक परफेक्ट कॉर्पोरेट वुमन होती. कॉलेजच्या कॅम्पस थ्रू तिचं मॅकच्या कंपनीत सिलेक्शन झालं होतं. मॅक आणि त्याची आई हे भारतीय आणि वडील इंग्रज असल्यानं त्याला भारताविषयी तशी ओढ होतीच.
त्याला मराठी बोलायलाही आवडायचं. त्यानं त्याच्या ऑफिसमध्ये बरेच भारतीय लोक कामावर ठेवले होते, त्यामुळे गाथाशी त्याचं छान जुळलं आणि पाहता पाहता दोघांची फार छान मैत्री झाली. इकडे देव रात्री उशिरा घरी आला. माई त्याची वाट पाहत हॉलमध्ये बसल्या बसल्या झोपी गेल्या होत्या. त्यानं बॅग सोफ्यावर ठेवली आणि माईच्या पायथ्याशी बसून तिचे पाय चेपू लागला. माईंना जाग आली. देव, तू कधी आलास? हे काय आत्ताच? आणि तू इथे का झोपलीस? रूममध्ये जायचं ना. तुझी वाट पाहत होते. सकाळी रागात गेलेलास ना, करमत नव्हतं. तुझी माफी मागावी. माई बोलताना मध्येच देव बोलला. माई प्लीज, असं बोलून तू मला अजून त्रास देतेस. तुला माहीत आहे ना, मी तुझ्यावर कधी नाराज राहू शकत नाही. आणि सकाळच्या बिहेवियरसाठी आय एम सॉरी. देवनं माईंच्या मांडीवर डोकं ठेवलं. माई त्याला केसातनं हात फिरवत कुरवाळत होत्या. देव, हो, तू कधीच लग्न करणार नाहीस का? मला तुझी फार काळजी वाटते राजा. माझ्यानंतर तुझी कोण काळजी घेईल? त्या डोळ्यात पाणी आणून बोलल्या. माझं लग्न झालंय ना माई, पुन्हा कसं करू? आणि माझी काळजी करण्याचा हक्क तुझ्यानंतर फक्त तिचा आहे. देव हळवा होत बोलला. 4 वर्ष झाली देव, ती सोडून गेली तुला. सोडून नाही माई, रागावून गेली. ज्या दिवशी ती मला भेटेल पहा, तिचा सगळा राग गेलेला असेल. तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. ती माझ्यावरती जास्त वेळ नाराज राहू शकत नाही माई. तो पहा, एक ना एक दिवस ती मला नक्की मिळेल. मी शोधतोय तिला. या जगात ती कुठेही असू दे, मी तिला शोधून काढणारच. देव बोलला आणि ते ऐकून माईंच्या डोळ्यात पाणी आलं. इकडे लंडनमध्ये गाथा तिच्या रूममध्ये बसून ऑफिसचं काम करत होती. गाथा, समीरनं डोर नॉक केलं. जीजू या ना. ग्रीषा झोपली का? समीर आत येत बोलला. हो, मगाशीच झोपली. तिनं बेडवर झोपलेल्या त्या चिमुरडीकडे पाहून हसून म्हटलं, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोला ना. मी इंडियाला जावं म्हणतोय. कशासाठी? गाथा आपला बिझनेस आहे तिथे. पण राजन सगळं सांभाळतोय ना, तुम्ही जायची काय गरज आहे? गाथानं विचारलं. गाथा, कंपनी लॉसमध्ये चालली आहे. नवीन बिझनेस आपल्याला मिळत नाही आहे. राजनला आता हे सगळं हँडल होत नाही. तो तरी बिचारा एकटा किती लोड घेणार? मग माझ्या आणि बाबांच्या भरपूर ओळखी आहेत. त्यांच्या पडत्या काळात बाबांनी खूप जणांची मदत केली आहे. कुणी आपली मदत नक्कीच करेल. 1-2 प्रोजेक्ट आणि इतर इन्व्हेस्टर मिळाले तरी कंपनी ग्रो करेल. ठीक आहे, पण कधी येणार? माहीत नाही, पण सगळं ठीक करून लवकरच येईन. तुम्ही तिथे आणि आम्ही इथे? मग काय झालं? तो आपला देश आहे. मला तिथे कोणाची भीती? आणि तू इथे असताना मला काही काळजी नाही. खात्री आहे मला, मायाला, सत्यमला आणि ग्रीषाला तू नीट सांभाळशील. ठीक आहे, तुम्ही सगळं सॉर्ट आऊट करून लवकरच या, गाथा बोलली. हो, झोप आता, फार वेळ झालाय. बस हे काही मेल्स पाठवायचे ते पाठवून लगेच झोपते. ठीक आहे, गुड नाईट. समीर तिच्या डोक्यावरती हात ठेवून निघून गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही लव्ह स्टोरी चालली आहे पुढे. पाहूयात पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.